अखेर प्रतीक्षा संपली। तब्बल 19 वर्षांनी नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा दुसरा भाग येतोय। 2 फेब्रुवारीला नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाची अनाउन्समेंट करण्यात आली। तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्र या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय। यातच आता या सिनेमाची प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे। त्याआधी या सिनेमाबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेऊयात ज्याची सध्या चर्चा होत आहे। ते म्हणजे या सिनेमाने प्रदर्शनाआधीच एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे। तो नेमका कोणता? त्याचबरोबर सर्वांनाच माहिती आहे नवरा माझा नवसाच्या पहिल्या भागात खूप मोठी कलाकार मंडळी होती। तर आता या दुसऱ्या भागात कोण कोण कलाकार असणार आहेत? कारण या भागात आपल्याला काही नवीन कलाकार मंडळीही पाहायला मिळणार आहे। आणि त्यानंतर जाणून घेऊयात या सिनेमात झालेला एक मोठा बदल। जेव्हापासून सिनेमाची अनाउन्समेंट झाली आहे तेव्हापासूनच सोशल मीडियावर या सिनेमाचे अनेक मीम्स व्हिडिओज हे व्हायरल होत आहेत। यातच 19 जुलैला अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंटवरून या सिनेमाची डेट अनाउन्समेंटचा हा व्हिडिओ पोस्ट केला। तर या एका व्हिडिओला फक्त 24 तासात लोकांचे व्ह्यूज हे मिळाले आहेत, जे की आतापर्यंत कोणत्याच मराठी सिनेमाच्या अनाउन्समेंट व्हिडिओला किंवा ट्रेलरला मिळाले नाहीये। यावरूनच एक अंदाज लावला जाऊ शकतो की या सिनेमाला घेऊन प्रेक्षक हे किती उत्सुक आहेत। त्याचबरोबर आता हे तर नक्की आहे की जसं दाक्षिणात्य किंवा इतर भाषिक सिनेमांचे पहिल्या दिवसाचे ॲडव्हान्स तिकीट काढून शोज हाऊसफुल होतात, तसेच आता पहिल्यांदा मराठी सिनेमाचेही होतील। आता या सिनेमाबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या सिनेमातील कलाकार। ती कशी तर यावेळी नवरा माझा नवसाचा 2 मध्ये आधीच्या भागातील काही कलाकार नसणार आहेत, त्या जागी काही नवीन कलाकार असणार आहेत। तर आता आधीचे मिळून नवीन कोण कोण कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असतील ते पाहूयात। तर यावेळी या सिनेमात अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमलिंगडे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, निवेदिता सराफ, विजय पाटकर, जयवंत वाडकर, गणेश पवार, अली असगर आणि हरीश दुधाडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत। त्याचबरोबर एक मोठा बदल या सिनेमात असा झाला आहे तो म्हणजे नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या पहिल्या भागात संपूर्ण कथा ही एसटी बसमध्ये दाखवली आहे। म्हणजेच काय तर संपूर्ण सिनेमाचा प्रवास हा एका एसटी बसमध्ये होतो। तर आता यावेळी तो प्रवास एसटी बस ऐवजी रेल्वेने होणार आहे। इथे जेव्हा डेट अनाउन्समेंटचा हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता तेव्हाच निर्मात्यांकडून हे उघड करण्यात आलं होतं की यावेळी प्रवास हा एसटी ऐवजी रेल्वेने होणार आहे। जसं की पहिल्या भागात अभिनेते अशोक सराफ हे लालू कंडक्टरच्या भूमिकेत होते, तसे यावेळी ते आता टीटीच्या भूमिकेत असणार आहेत। त्याचबरोबर पहिल्या भागात सिनेमाची कथा ही मुंबईवरून चालू होऊन शेवटी गणपतीपुळे येथे पोहोचते, पण तेच आता इथे ही कथा दादर स्टेशनवरून सुरू होऊन कोणत्या स्टेशनला पोहोचणार हे अजून तरी सिनेमाच्या निर्मात्यांकडून उघड करण्यात आलेलं नाहीये।